सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदेही जोरदार प्रचारात उतरलेल्या आहेत। प्रचारासाठी आता शहरातील महत्त्वाच्या भागातून त्या पदयात्रा काढणार आहेत। थोड्याच वेळात या पदयात्रेला सुरुवात करणार आहेत। शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल मैदानात उतरलेले आहेत। मंचरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांची जाहीर सभा होणार आहे। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अलिबागमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडेल। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेला शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते नसीम खान, सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत। तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। 12 राज्यातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान पार पडेल। पश्चिम महाराष्ट्र, रायगड, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये प्रचार तोफा थंडवणार आहेत आणि आज प्रचाराचा सुपर संडे आहे, त्यामुळे दिवसभरात दिग्गजांच्या सभा होणार आहेत। उस्मानाबाद लोकसभा प्रचाराच्या तोफाही आज थंडावणार आहेत। इथल्या हाय व्होल्टेज लढतीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं आहे। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळणार आहे। आज उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचार रॅली होणार आहे। लातूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आज दिवसभर अमित देशमुख हे शहरात असणार आहेत। ते शहरात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत, तर भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारात धनंजय मुंडेंची अहमदपूर इथे सभा होणार आहे।